लिपीचा श्री गणेशा करणार आहोत। तर कोणालाही मोडी लिपीबद्दल तुम्हाला माहित आहे का? नाही। 12व्या शतकामध्ये आणि त्यामध्ये पेशवाई कालापासून शिवकालांपासून ही मोडी लिपी प्रचलित आहे। पद्धतीने लिहिल्या जाते तिला आपण मोडी लिपी असे म्हणतो। तर काही लोक काय म्हणतात की अक्षरांची मोडून तोडून ही लिपी तयार केली आहे म्हणून तिला मोडी लिपी असे म्हणतात। या मोडी लिपीमध्ये जसं देवनागरी लिपी आहे त्या देवनागरी लिपीमध्ये अगोदर काय लिहितो आपण? अक्षर लिहितो आणि मग रेषा ओढतो, ठीक आहे। परंतु मोडी लिपीमध्ये अगोदर काय करतात? रेषा ओढतात आणि मग काय लिहितात बेटा? अक्षर लिहितात, ठीक आहे। तर मी तुम्हाला मोडी लिपीचे पूर्ण बाराखडे शिकवणार आहे, स्वर शिकवणार आहे आणि व्यंजन, शब्दरचना, संयुक्त शब्द कसे तयार करायचे, त्यानंतर वाक्यरचना कशी करायची आणि कशा प्रकारे आपल्याला ती मोडी लिपी लिहिता येईल आणि वाचता येईल ही आपण यामध्ये शिकणार आहोत। तर अशी ही प्रभावी भाषा आहे आपली, आपल्या मराठी भाषेची मूळ भाषा आहे, तिचं नाव आहे मोडी लिपी, ठीक आहे।